Welcome to Ashutosh Vlogs. Guys, please do subscribe and like to the Ashutosh. हे नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत नवीन आणि भन्नाट व्लॉगमध्ये मित्रांनो. तर आज मी आलेलो आहे ते म्हणजे डिस्कवर या रिसॉर्टमध्ये. आणि हा जो रिसॉर्ट आहे आपल्या नेरळ कर्जतच्या इकडे. आपण एक्झॅक्टली म्हणजे लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. कर्जत सांगतात पण आपल्या नेरळपासून जवळ आहे. सो आपण नेरळवरनं आलो. तर इथे कसं आलो मी तर ते सांगतो तुम्हाला. तर आपण डोंबिवलीवरनं ट्रेन पकडली कर्जतची. 11:40ची होती, 11:32ची होती, सॉरी 40ची नाही 32ची. ती थोडी लेट होती आज. तिकडनं आपण आलो डायरेक्ट नेरळ स्टेशनला. नेरळ स्टेशनवरून आपल्या रिक्षा आहे. रिक्षाचे नॉर्मली 60 रुपये घेतात पण आमच्याकडनं 100 रुपये घेतले चौघांचे. तर म्हणजे ओव्हरऑल 100 रुपये झाले आपले रिक्षाचे. आणि त्याच्यानंतर म्हणजे रिक्षाची फॅसिलिटीज आहेत आपल्या इथे. तर काही जणांकडनं 60 रुपये पण घेतले चौघांचे, आमच्याकडनं 100 घेतले. तर प्रत्येकाचे वेगवेगळं असतं. तर आज आपली इथे ऑफिसची आउटिंग आहे आणि त्याकरिता आज पूर्ण धमाल मस्ती. आणि ओव्हरऑल तुम्हाला हा डिस्कवर रिसॉर्ट आज मी एक्सप्लोर करणार आहेत. इथे टोटल कॅपॅसिटी जी आहे ती 1000 लोकांची आहे. 1000 लोक आपल्या इथे राहू शकतात. आणि ओव्हरऑल बघितलं तर भारी आहे. आणि बाकी सगळे मी इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच, लोकेशन पण टाकीनच. चला मग आता जास्त वेळ घेत नाही, आपण रिसॉर्ट डिस्कवरमध्ये डिस्कवर करूया काहीतरी नवीन. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला एरिया दिसतोय हा पार्किंग एरिया आहे. म्हणजे जर तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन येत असाल तर त्यासाठी म्हणजे पण इथे गाडी ठेवू शकतो. आता आपण चालू आहोत ते म्हणजे रिसेप्शन एरियामध्ये, जिथे आपल्याला एन्क्वायरी करायची असेल, बुकिंग करायची असेल आणि आपले रूम्स नंबर, कीज ह्या सगळ्या आपल्याला इकडनं मिळणार आहेत. सो आपण तो पण एरिया कवर केलेला आहे. आता जसं एंटर करतो आपण, जसं हा जो बघतो हा सजवलं आहे त्याप्रमाणे. जसं म्हणजे छोट्या विधी असतील लग्नाच्या, जसं मी तुम्हाला सांगितलं डेस्टिनेशन वेडिंगसाठी, तर त्यासाठी इकडे. सो हे बघा आजूबाजूचा हा परिसर आहे आणि खूप मस्त आहे. आणि पाऊस पडतोय कंटिन्यू 2-3 दिवसापासून, म्हणून सगळं असा पूर्ण हिरवगारच झालेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, हा इथे किड्स प्ले झोन आहे. ओके, सो इकडनं आपण गेलो तर किड्स बघू शकता तुम्ही इथे. आता दोन्ही बाजूला म्हणजे असे इकडे रूम्स तर भरपूर आहेत आणि सगळीकडनं ना आजूबाजूला पूर्ण हिरवगार म्हणजे असं झाडी विडी लावून एकदम पूर्ण नेचर्स सराउंडेड असा हा डिस्कवर रिसॉर्ट. ओके, आणि बाकी तर बोलाल तर एकदम भारी वाटते, एकदम मस्त वाटते. हे बघा किड्स झोन, तो इथे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी पण आहे. आता मी इथं मेन जो एरिया आपला तिकडे मी आलेलो आहे, जे मेन सेंटर जिकडे पूल वगैरे आहे तिकडे आलेलो आहे. तर मी तो तुम्हाला दाखवत होता. सो मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो असा हा मेन एरिया पूर्ण चारी बाजूला. माझा मित्र विशाल. हाय विशाल, वेलकम टू माय ब्लॉग. मस्त एक नंबर आहे. हो एकदम भारी आहे. सो इकडे बघू शकता हा किड्स पूल आहे, तो मोठ्यांसाठी आहे. सो असे 2 वेगवेगळे पूल दिलेले आहेत. तर आता हा पूल बघा किती मस्त निळं पाणी आहे. आणि लवकरच इथे आता उडी मारायचा बेत आहे. इथे माझे 2 मित्र. हाय, हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. मित्रांनो, आता आपण रूम चेक करूया का रूम कशा आहेत. ओके, सो 208 सांगितलेलं आहे माझ्या मित्रांनी. सो मी आता जातो आणि बघतो 208 रूम नंबर. मी आता तुम्हाला रूम टूर देतो आपल्या इकडची. सो इथे आलेलं इथे पहिला वॉशरूम आहे. ओके, सो इथे माझी मित्रमंडळी सध्या चेक इन झाल्यावरती मोबाईल चेक करताना. हाय जयेश. हाय. रूम टूर. सो ही आहे आपली रूम. 2 असे आहेत. ओके, आणि 2 रूम्स आहेत. सो हा आहे वॉशरूम, ते बाथटब, छोटासा हा वॉशरूम वगैरे आहे की 2 आहेत म्हणजे 1+ टाईप आहेत. ओके, सो आपण खालून आलो, खाली पण 2 बेड्स आहेत. वरती आलो, इथे असे 2 बेड आहेत. सो असं टोटल 8 पर्सन एका इथे रूममध्ये राहू शकतात. सो अशा काहीसे रूम्स आहेत इकडे. तर बाकी ओव्हरऑल तर भारीच आहे, मस्त वाटते आणि नेचर वगैरे एकदम भारी वाटते. पण आता मस्त कपडे चेंज केलेले आहेत, सगळे मित्र पण फ्रेश झालेले आहेत आणि आता आम्ही चालू आहे पूलमध्ये. तर पूलचे धमाल आपण बघूया. रेन डान्स वगैरे जे आहे ते आपण करून घेऊ
आणि एखाद रील वगैरे शूट करूया. चला तेव्हा मित्र हा जो आहे तो पूर्ण ओपन एरिया आहे. सो इकडे आय थिंक सो जेवणं लागत असतील जर का लग्न बिग्न असेल तर, आणखी डेस्टिनेशन वेडिंग म्हणून ओळखला तर हा स्टेज आहे ओपन. सो इव्हनिंगला एखादे प्रोग्राम वगैरे होऊ शकत असतील. इकडे पूलमध्ये आता सगळे धमाल सुरू केलेली आहेत. हे एक मला खूप आवडलं, म्हणजे डिस्कवरी रिसॉर्टमध्ये काय काय आहेत ते सगळ्या गोष्टी ते लिहिलेल्या आहेत. सो हा पूर्ण फूड कोर्ट आहे. इकडे सगळे जेवण लागतात आणि पूर्ण डायनिंग हॉल आहे. जर तुम्ही आता जेवणाचं बोललात तर पनीरची भाजी जी होती ती खराब होती. आणि बाकी तुम्ही बोलाल डेझर्ट वगैरे खूप सुंदर होते, छान होते, मला आवडले. पण पनीरची भाजी आणि ते थोडं जेवण तेवढं टेस्टी नव्हतं जेवढं म्हणजे सांगितलं गेलं होतं ते. तर त्याच्याआधी मी सांगेन की सुधारणा केली पाहिजे डिस्कवरवाले. हाय 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 एव्हरीवन आहे. तिकडे फोटोशूट चालू आहे. जो एरिया तुम्ही बघू शकता तिथे झोपाळ आहेत. सो आराम करू शकतो आपण मस्तपैकी. इकडे डान्स सेशन आहे, तो आपण तो आता बघायला चाललो आहे. तर चला माझ्याबरोबर डान्स सेशन बघायला. इकडे मी सॉन्ग जे आहेत ते म्यूट केलेले आहेत. इथे झुंबा डान्स होता आणि म्यूट ह्याच्यासाठी केलेत कारण की आपल्याला कॉपीराईट येऊ शकतात आणि त्यासाठी. बट ओव्हरऑल तुम्ही बघाल तर सगळ्या तिकडे अवेलेबल असल्या सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केले डान्स आणि मजा आली. मी स्वतः पण एन्जॉय केलं. मला जर शूट करताना मग खूप मजा येत होती, धमाल आली. सो तुम्ही पण एन्जॉय करा आणि ओव्हरऑल बाकी तर मजाच मजा. इकडे तुम्ही आता बघू शकता तर कसं एक्सप्रेशन्स देत आहेत आपले मुलं पण. तर त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता सॉन्ग कुठला चालू होतं. आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा कुठला सॉन्ग होतं ते, मला आवडेल ते जर तुम्ही गेस केलं तर. मित्रांनो रात्र झालेली आहे, 8:15 वाजलेले आहेत. सो मी एक शो मिस केला आहे, तो म्हणजे मिमिक्री शो जो होता तो, जो की 8 वाजता होता. आता 9:30 वाजता आपल्याला परत एकदा लाईव्ह बँड आहे. सो तो तुम्हाला दाखवतो आणि कुठे आहे ते पण दाखवतो, ऑडिटोरियम दाखवतो तुम्हाला. चला. सो मित्रांनो हा बघा समोर जो रॉक्सी लिहिलेला आहे तिकडे मोठा TV पण आहे. सो आपण तो पहिला बघू. सो वेलकम टू ऑडिटोरियम. आणि हा ऑडिटोरियम आहे, हा पब टाईप आहे. सो इथे ड्रिंक्स वगैरे करत असतील. मोठ्या स्क्रीनवरती आपण मस्त आपण पिक्चर किंवा मॅच बघू शकतो. आणि इंडिया इंग्लंडची टेस्ट मॅच होती ती आपण इकडे थोडीफार एन्जॉय केली लाईव्ह. आता आपण आतमध्ये जाऊया. आणि हा दुसरा ऑडिटोरियम आहे जिकडे आता लाईव्ह म्युझिकचा शो होणार आहे. सो आपण आता तो पण बघणार आहोत थोड्या वेळातच. तर लवकरच आपण इकडे येऊया आणि शो बघूया.
मित्रांनो, हाच ती वेळ, हाच तो क्षण ज्यावेळेस आपल्याला बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे आणि आपल्या आजचा व्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटतो मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक द्या, मनापासून भरपूर जणांना शेअर करा आणि नवीन असा चॅनल माझ्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या व्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि बस चला, बाय.